व्यासपीठावर सर्व मान्यवर बंधू भगिनी वडीलधारी मंडळी मित्रांनो, आज वार्ड क्रमांक 19 येथील 4ही उमेदवार श्री अभिषेक भाऊ सौडे, अनुराधाताई काळे, सुनंदाताई काकडे आणि दीपालीताई मुळे या चारही उमेदवाराला प्रकृती आशीर्वाद देण्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. भारताचे राष्ट्रीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा विकसित भारत आपले राज्याचे राष्ट्रीय देवभाऊ तथा जे आपले श्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे राज्यकर्ते माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा विकसित नांदेड हा संकल्प घेऊन हे चारही उमेदवार अनुराधाताई काळे, अभिषेक भाऊ सौडे, दीपालीताई मुळे आणि सुलोचनाताई काकडे हे या सतत कार्यरत राहण्यासाठी कटिबद्ध आहेत. केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि इथे महानगरपालिका नांदेड महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता येणारच आहे. त्यामुळे आपण ही साखळी कुठेही कुठे तुटू देता कामा नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आणि आता तर आपल्याकडे आदरणीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना आपल्या कुटुंबाचे भविष्य सुनिश्चित आणि सभेच्या निमित्ताने त्यांनी सांगितले की नांदेड हा माझा मतदारसंघ नाहीये तर ही माझी अस्मिता आणि अभिमान आहे. त्यांनी नेहमी नांदेडला सर्वप्रथम प्राधान्य दिलेलं आहे, नांदेडच्या विकासाला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की साहेबांचे हात बळकट करण्यासाठी फक्त आणि फक्त कमळ या चिन्हावरील बटन दाबून आपले आशीर्वाद मतदान करावे. तसेच 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हे पदाची जबाबदारी, 6 वर्ष विधान परिषद त्याचे आमदार म्हणून ही जबाबदारी, तसेच त्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून असो का जिल्हा सरचिटणीस म्हणून असो हे जबाबदारी पेलणारे माझे वडील श्री रामपाटील राठोडकर साहेब यांनी वेळोवेळी सतत भारतीय जनता पार्टीच्या कार्यामध्ये कार्यशील राहिले आणि भारतीय जनता पार्टीने नेहमी वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दाखवला. आणि मी जे पुढे एक अग्रेसर होऊन केलं काही म्हणजे कार्यरत राहिलं नसेल तरी मी जवळून हे सर्व पाहिलेले आहे आणि विश्वासाने तुम्हाला सांगतो की तळागाळातील खऱ्या अर्थाने तळागाळातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करणारा जर पक्ष कोणता असेल हा भारतीय जनता पार्टी हाच होय. त्यामुळे कमळ या समोरील बटन दाबून आपण सर्वांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाचे भविष्य सुनिश्चित आणि सुरक्षित करावे. चारही उमेदवार सर्व काम करणारे आहेत आणि परवा आदरणीय फडणवीस साहेबांनी जे सांगितलेलं आहे जो संकल्पनामा आदरणीय चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथे जाहीर केलेला आहे त्या संकल्पनाम्याच्या पाठीमागे आदरणीय सीएम साहेब पूर्णपणे पाठीशी आहेत. तसेच आपल्या आदरणीय पंकजाताई सुद्धा यांनी विश्वास दाखवला आहे की वेळोवेळी जेव्हा जेव्हा गरज पडेल ते याचा पाठीमागे असतील तेव्हा आपण कोणत्याही भूलथापाला बळी न पडता भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवून कमळ या चिन्हावरील बटन दाबून सर्व आपल्या हे चारही उमेदवारांना विजयी करावे ही आपला सर्व विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.